तारिणी मालिकेत सध्या एकीकडे शत्रू राष्ट्रातलं मिशन दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे, तर दुसरीकडे शेखर सर आणि कौशिकी यांच्यात नेमकं काय सुरू आहे हा प्रश्नही आता खूप मोठा होत चालला आहे. कारण शेखर सर आणि कौशिकी एकमेकांच्या संपर्कात आहेत, पण हे सत्य सगळ्यांपासून का लपवत आहेत? नवीन नंबरवरून आणि वेगवेगळ्या नावांनी एकमेकांशी बोलण्याची गरज त्यांना का पडतीये? केदारला याच गोष्टींचा मोठा संशय आला आहे. आणि आता या सगळ्यात आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे एक गूढ समोर आलाय. शिमला मिरची. संशयित महिला फोनवर बोलताना शिमला मिरची आणि बाकीची सामग्री सुरक्षित असल्याचं सांगते. पण ही खरंच फक्त शिमला मिरची आहे का, की या संपूर्ण मिशनमध्ये हा एखादा कोडवर्ड आहे? तारिणीला याच महिलेवर संशय आहे आणि आता ती तिचा पाठलाग करतीये. पण धक्कादायक म्हणजे त्या महिलालाही तारिणी आपला पाठलाग करत आहे याची जाणीव होते. म्हणजे तारिणीचं गुप्त मिशन आता धोक्यात आलंय का? आणि शेखर सर कौशिकीचं गुपित या सगळ्या प्रकरणाशी जोडलेलं आहे का? चला आजच्या भागात नेमकं काय घडलं ते पाहूया. आणि मित्रांनो, तुम्हाला जर तारिणी मालिकेची खरीखुरी आणि व्यवस्थित माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या चॅनलवर तुम्हाला तारिणी मालिकेच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची खरी माहिती सोप्या भाषेत मिळत असते. चला मग आजच्या भागात नेमकं काय घडलं सविस्तर पाहूया. आजच्या भागाची सुरुवात होते ती तारिणी बागा बॉर्डरवर असल्यापासून. अटारी बागा बॉर्डरवर होणारी परेड, जवानांची शिस्त, त्यांची सलामी आणि भारत पाकिस्तान सीमेवरचं ते वातावरण तारिणी पहिल्यांदाच इतक्या जवळ पाहत असते. तारिणी हे सगळं खूप आवडीने आणि बारकाईने पाहत असते. तेव्हा कारखानी सर तारिणीला विचारतात, हे सगळं पाहून अंगावर शहारे आले ना? तारिणी हो म्हणते. त्यावर कारखानी सर तिला सांगतात की हे देशभक्तीचे भाव आहेत. हे भाव मनात साठवून ठेव, कारण तुझ्या प्रत्येक मिशनमध्ये या भावना तुला कामी येतील. त्यानंतर कारखानी सर तारिणीला विचारतात की तू याआधी अटारी बागा बॉर्डरवर आली आहेस का? तारिणी नाही सर असं सांगते. तेव्हा कारखानी सर तिला सांगतात की इथलं हे वातावरण आणि इथल्या भावना मनात साठवून ठेव. तुझ्या मिशनच्या प्रत्येक टप्प्यावर तुला या भावनांची जाणीव होत राहील. भारत आणि पाकिस्तानची सीमा आखली गेली त्यावेळी फक्त देशाची फाळणी झाली नाही, तर माणसांची आणि त्यांच्या विचारांचीही फाळणी झाली. पण आपण मागे हटायचं नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. शेवटी कारखानी सर तारिणीला म्हणतात, जय हिंद ऑफिसर, गुड लक. आणि तारिणीही अभिमानाने म्हणते जय हिंद. यानंतर तारिणी बागा बॉर्डरवरील परेड अगदी बारकाईने पाहते. जवानांची सलामी, झेंड्यांचा सोहळा आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा देशाभिमान हे सगळं खूप सुंदर पद्धतीने दाखवलं जातं. हिंदुस्तान जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून जातं. त्यानंतर तारिणी म्युझियममध्ये जाते. तिथला परिसर, ऐतिहासिक संबंधित वस्तू आणि सगळं वातावरण ती पाहते. आणि या सगळ्या दृश्यांसोबत ए वतन मेरे आबाद रहे तू हे सुंदर गाणं सुरू असतं. तारिणी हे सगळं पाहत असते आणि हा संपूर्ण प्रसंग खूप सुंदर वाटतो. आपण त्यानंतर तारिणी जे बोलते तो आजच्या भागातील सर्वात भावनिक प्रसंग ठरतो. तारिणी भारताच्या तिरंग्यासमोर उभी राहते. तिरंग्याकडे अभिमानाने पाहत ती भारत मातेशी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते. ती म्हणते की भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य लोकांनी बलिदान दिलं आहे. त्यामुळे वंदे मातरम हा केवळ जयघोष नाही, तर भारत मातेच्या लेकरांनी तिला केलेलं वंदन आहे. भारत मातेसमोर उभं राहिल्यावर आपली जात कोणती, आपला धर्म कोणता याला काहीच महत्त्व राहत नाही. आपली एकच ओळख असते, भारतीय. कोणाच्या डोक्यावर टोपी असते, कोणाच्या डोक्यावर फेटा असतो, पण भारत मातेची सगळी लेकरं तिच्या आशीर्वादाखाली आहेत. तीच आपल्याला जगण्याचा अर्थ देते आणि जगण्याची उद्दिष्ट देते. आणि आज त्याच भारत मातेचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे असं तारिणी म्हणते. ही जबाबदारी केवळ एक काम म्हणून नाही, तर आपलं कर्तव्य म्हणून स्वीकारते. तारिणी पुढे म्हणते की आज तिची टीम, तिची माणसं आणि तिचं सगळं मागे सोडून ती इथवर आली आहे.
पण आता परत जाताना तिला भारत मातेची मुलगी म्हणून परत जायचं आहे. तिची खरी ओळख कोणालाही कळणार नसली तरी आपल्या देशाची ओळख आणि देशाचा अभिमान ती कायम जपणार आहे. यानंतर तारिणी स्त्री शक्तीबद्दल बोलते. शत्रू राष्ट्रातील विरोधात या मिशनमध्ये स्त्री शक्तीचा वापर करण्याचा तिचा निर्धार आहे. इतिहासात ज्यांचं नाव अभिमानाने घेतलं जातं त्या सगळ्या भारत मातेच्या लेकी आहेत. झाशीची राणी सरोजिनी नायडू, कॅप्टन लक्ष्मी सेहगल अशा अनेक वीरांगनांची आठवण करून तारिणी देते. आपली स्त्री शक्ती कोणाचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, पण आपल्या घरावर कोणी वाईट नजर टाकली तर त्याला उत्तर देण्याची ताकद आपल्या स्त्री शक्तीमध्ये आहे. आणि त्यासाठी ती ऑपरेशन सिंदूरचीही आठवण करून देते. तारिणी म्हणते की शत्रू राष्ट्राचा उद्देश यशस्वी होऊ देणार नाही, कारण गरज पडली तर देशासाठी बलिदान देईल. मरणानंतर साध्या पांढऱ्या चादरीत जाण्यापेक्षा तिरंग्यात लपटून अभिमानाने आणि स्वाभिमानाने मरण स्वीकारणं तिला मान्य आहे. आणि शेवटी ती भारत मातेला म्हणते, मी तुझ्यासाठी मरेन, भारत माता की जय. हा प्रसंग खरंच खूप अंगावर शहारे आणणारा असतो. यानंतर सीन येतो स्पेशल क्राईम युनिटच्या ऑफिसमध्ये. केदार, फातिमा आणि टेक्नो ऑफिसमध्ये असतात. टेक्नो केदारला सांगतो की गेल्या 3 दिवसांपासून तो शेखर सरांवर लक्ष ठेवून आहे, पण त्यांचा घर, ऑफिस आणि आसपासचा परिसर याशिवाय दुसरीकडे कुठेही जाताना दिसले नाही. त्यांचा फोनही टॅप केला आहे, पण त्यातूनही काही संशयास्पद माहिती मिळालेली नाही. फातिमा केदारला विचारते की आपण चुकीच्या ठिकाणी तर शोध घेत नाही ना? केदारही म्हणतो कदाचित तसं असू शकतं, पण त्याचवेळी तो सांगतो की शेखर सरांबद्दल आपल्याला जो प्रश्न पडला आहे त्यांची उत्तरं अजून आपल्याला मिळालेली नाहीत. त्यांनी नाव बदलून फोन का केला? या सगळ्यांमागचा त्यांचा उद्देश काय आहे हे सगळं आपल्याला शोधून काढायलाच हवं. केदार टेक्नोला सांगतो की छोट्यातल्या छोट्या गोष्टींवरही बारीक लक्ष ठेव. काही संशयास्पद सापडलं तर मला लगेच सांग. टेक्नोही हो सर असं सांगतो. यानंतर केदार म्हणतो की ही लपाछपी आता खूप झाली. मला वाटतं आता शेखर सरांना प्रत्यक्ष भेटायला हवं. फातिमा त्याला सावध करते की जर शेखर सरांचं या सगळ्या प्रकरणाशी कनेक्शन निघालं तर त्यांना भेटणं केदारसाठी धोकादायक ठरू शकतं. पण केदार म्हणतो रिक्स आहे, मान्य आहे, पण ही रिक्स घेणं गरजेचं आहे, कारण बॉस परत येईपर्यंत या सगळ्यांचा निकाल लागायला हवा. तेवढ्यात फातिमा तारिणी कुठे आहे याबद्दल विचारते. केदार मात्र काय उत्तर द्यावं या विचारात पडतो. तेवढ्यात त्याच्या फोनवर सुमी आजीचा फोन येतो. केदार फातिमाला सांगतो की मला एक महत्त्वाचा फोन आलाय, मी कॉल घेऊन येतो. फोन घेतल्यानंतर सुमी आजी त्याला काव्याच्या साखरपुड्याची आठवण करून देते. ती म्हणते तारिणी इथे नाहीये आणि तूही नशील तर उगाच चर्चा होईल, पण त्यापेक्षा मला तू इथे माझ्यासोबत हवा आहेस. तारिणी नाहीये, निदान तू तरी ये. हे ऐकून केदारला मनातून खूप वाईट वाटतं, पण तो सुमी आजीला सांगतो की तू काळजी करू नकोस, मी वेळेत पोहोचतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे केदार शेखर सरांना भेटायला जातो. शेखर सर सर्वात आधी तारिणीची विचारपूस करतात. केदार सांगतो की तारिणी मस्त आहे. त्यानंतर केदार कौशिकी आणि शेखर सरांच्या जुन्या ओळखीबद्दल विचारतो. तो विचारतो तुम्ही दोघं एकत्र काम करत होता, हे शेखर सर मान्य करतात. मग केदार विचारतो आता तुमचं कौशिकी ताईंसोबत संपर्क आहे ना? शेखर सर नाही असं सांगतात. त्यानंतर केदार जयवंत श्रीवास्तवच्या संपर्काचा विषय काढतो आणि हे ऐकताच शेखर सरांच्या चेहऱ्यावरचा मोठा धक्का दिसतो, कारण ज्या नंबरवरून शेखर सर कौशिकीशी बोलत होते त्या नंबरबद्दल केदारला माहिती आहे. मग केदारला हे कसं कळलं? हा प्रश्न शेखर सरांच्या मनात निर्माण होतो. म्हणजे शेखर सर आणि कौशिकीच्या या गुप्त संपर्कामागे नक्की काय आहे हा संशय आणखी वाढतो. यानंतर तारिणी कारखानीस सरांच्या त्या संशयास्पद महिलेबद्दल सांगते. कारखानीस सर म्हणतात की तुला त्या व्यक्तीची ओळख पटली ही चांगली गोष्ट आहे. मग ज्या भागात हे मिशन सुरू आहे तिथली लोकसंख्या खूप मोठी आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल खूप काळजीपूर्वक टाकावं लागेल. आणि आता इथे येतो सगळ्यात मोठा प्रश्न, शिमला मिरची. ती संशयित महिला फोनवर कोणाशी तरी बोलताना म्हणते
कटे हुए शिमला मिर्च रखे हुए है, सलामत है और बाकी की सामग्री भी महफूज है. हे ऐकल्यानंतर प्रश्न पडतो की ही खरंच शिमला मिरचीची चर्चा होत आहे का, की या मिशनमध्ये शिमला मिरची हा एखादा कोडवर्ड असू शकतो. हा अजून फक्त आपला अंदाज आहे, पण आजच्या प्रसंगामुळे हा संशय नक्कीच निर्माण होतो. तारिणीलाही याच गोष्टीचा संशय येतो आणि ती शिमला मिरचीबद्दल माहिती शोधायला सुरुवात करते. तिला त्या संशयित महिलाची आठवण होते आणि हा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यात पुन्हा येतो. आणि आता उद्याच्या भागात सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे, तो म्हणजे तारिणी त्या संशयित महिलाचा पाठलाग करत असते. पण आता त्या महिलालाही आता जाणवलं की कोणीतरी तिचा पाठलाग करतंय आणि तारिणीला जर त्या महिलेने ओळखलं तर तारिणीचं गुप्त मिशन धोक्यात येऊ शकतं. शिमला मिरची हा खरंच कोडवर्ड आहे का? त्या महिलेच्या हातात नेमकी कोणती सामग्री आहे? शेखर सर आणि कौशिकी यांच्यात नेमकं कोणतं गुपित दडलंय आणि केदार या सगळ्या गुपिताच्या किती जवळ पोहोचला आहे, हे सगळं आता पुढच्या भागात समोर येणार आहे. आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला काय वाटतं, शिमला मिरची हा खरंच एखादा कोडवर्ड असू शकतो का? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तारिणी मालिकेचे असेच जेन्युइन रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या रिव्ह्यूमध्ये पुन्हा भेटूया. भारत माता की जय. धन्यवाद.